ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 9चे शिवसेनेचे तरुण तडफदार कार्यसम्राट नगरसेवक गणेश कांबळे यांचा वाढदिवस सोहळा ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गणेश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात विविध समाज उपयोगी उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते। कळवा येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 29 महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे प्रभागातील 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय उपयोगी भेटवस्तू व सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या। तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले। तसेच प्रभागातील इतर नागरी कामाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला। या शुभप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळकर, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिका सभागृह नेते हनुमंत जगदाळे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक राजा गवारी, अजय कांबळे, रोहन शिंदे, अजय कांबळे, इम्रान खान, नागेश शेठ, आदित्य थोरात, दीपक सरवदे, जयंत दुनगे, हेमंत चव्हाण, गणेश कांबळे मित्रपरिवार तसेच कुटुंबीय तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, महिला आघाडी व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संबोधले जाते ज्यांना आम्ही भाई म्हणून आपण संबोधतो, जसे एकनाथजी शिंदे साहेब यांचा मिळवलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आमदार नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक साहेब यांचे या ठिकाणी आगमन धन्यवाद देईल। तर त्या मुलांना आणि कळवेकर या महात्मा फुले कार्यक्रम कसला आहे मुलांना आज का कार्यक्रम ठेवला कोणी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत। आपण या ठिकाणी आलात, खरोखर आमचे महात्मा फुले नगरमध्ये वर्षी होतो ना हा कार्यक्रम। कशासाठी होतो, कोणाच्या जन्मनिमित्त होतो? अशा झाशीच्या आता काय कार्यक्रम आहे, तुम्हाला काय देणार आहे ती सामुदायिक गुंतवणूक वया घेऊन तुम्ही काय करणार, कुठला अभ्यास करणार? गोपाळ लांडगे साहेब यांचं आगमन झालंय, टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया। 1 2 3 1 2 3 साहेब आयोजकांच्या वतीने आपला हार्दिक करतायत। इमारतीच्या पायाभरणीचं श्रीफळ वाढवावं अशी मी आपणास विनंती करतो। गणपती बाप्पा मोरया, महेशजी साहेब वाढवावं। मी गणेश कांबळेजींना विनंती करतो त्यांची पण वाढवावं। आमचे गायकवाड कंडक्टर साहेब समाजसेवक, मी गणेशजी कांबळे नाव म्हणते, मी आमचे या आपलं श्रीफळ वाढवावं। या ठिकाणी ठाणे महानगरपालिका प्रथम महापौर विनंती करतो। या ठिकाणी स्थानिक नगरसेवक गणेश कांबळे करतील। नागेश आपल्या सर्वांना नागेश
ओके. आपल्या सर्वांना विनंती करेन त्यांनी या ज्येष्ठ महिलांना त्यांच्या नावावर जगदाळे साहेबांना त्यांनी या ठिकाणी महिला साहेबांना विनंती करेन गणेशजी करत असतो पुष्पजल उच्चून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या समोर आमचे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडे साहेब आहेत. ठाण्याच्या शुभेच्छा त्यांना देत आहेत. गणेशजी कांबळे साहेबांना गाणं म्हणा. महापौरांच्या हस्ते आणि आमच्या जिल्हा प्रमुखांच्या हस्ते त्यांनी केक कापून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना गणेशजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या महात्मा फुले नगरीमध्ये सर्व नागरिकांच्या वतीने स्थानिक नगरसेवकांनिमित्त अभिषेक चिंतन करून श्याम श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन रवींद्रजी पाटील शुभेच्छा देत आहेत. त्यांचं स्वागत करतायत. सगळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं प्रथमतः या ठिकाणी कार्यक्रम गेले जाऊन लोक समोर लाईनीत उधळून असे त्यांनी या ज्येष्ठ पाचन पाहायला गणेशजी कांबळे यांच्या जन्म दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे या ठिकाणी जोरदार टाळ्या याच्यासाठी पण. अरे हुसेन छप्पू जोरदार टाळ्या याच्यासाठी पण. अरे हुसेन छप्पू खरं तर कळवा प्रभाग क्रमांक 9 येथील स्थानिक नगरसेवक गणेशजी कांबळे दादा यांचा आज वाढदिवस आहे. प्रथम त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. तसेच आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप, तसंच शाळेतील ठाणे महानगरपालिकेतील शाळेतल्या मुलांसाठी वह्या वाटप आणि या शाळेतील ठाणे महानगरपालिकेतील शाळेतील काही वर्ग कमी होते तर आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून खरं तर या शाळेचे वर्ग आज इथे त्यांनी त्यांचा लोकार्पण सोहळा साजरा केलेला आहे. मला वाटतं त्यांच्या वाढदिवसानिमित्तच नाही तर त्यांच्या हातून या प्रभागामध्ये अशीच चांगली चांगली कामं घडत राहो ही मी त्यांना सदिच्छा व्यक्त करते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गणेश कांबळे यांचा आज वाढदिवस आणि नेहमीप्रमाणे त्यांनीच आपला वाढदिवस द्विगुणित करताना समाजाला पोषक असं कार्य करत असतात. त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी या शाळेतील नवीन वर्ग वाढवून देणे, त्याचा लोकार्पण सोहळा आणि विद्यार्थ्यांकरता मोफत वह्या वाटप असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एखाद्या नगरसेवकांनी पायवाटा गटारं हे करणं फार मोठं नाही, कारण ते महापालिकेचं कर्तव्य आहे, परंतु एक आपली सामाजिक जबाबदारी ओळखून या विभागामध्ये शाळा, त्याचप्रमाणे सामाजिक सभागृह, इतर अनेक सुविधा त्यांनी इथे उभ्या केलेल्या आहेत आणि या फुले नगरचा त्यांनी कायापालट केलेला आहे. आजच्या या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा. गणेश कांबळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक मी हार्दिक शुभेच्छा देतो. खास करून त्यांनी लहान मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम, ज्येष्ठांना मला वाटतं छत्री वाटप
मोठमोठे चांगलेही उपक्रम या विभागामध्ये त्यांनी केले आणि याच्यापेक्षा चांगले उपक्रम तो करत आहे. म्हणून आज त्याच्या वाढदिवसासाठी एवढी मोठी गर्दी आहे आणि खरोखर तुला गणेशजी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला पुढच्या मनोकामना पुरवाई शुभेच्छा म्हणते. जय महाराष्ट्र. वाढदिवस पण नेहमी वाढदिवस मी हा नुसता केक कापून नव्हे उत्साह नव्हे तर नेहमीच माझ्या बड्डेला वाढदिवसानिमित्त मी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप असू द्या किंवा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप असू द्या, अशा प्रत्येक वर्षी मी अशा सामाजिक कार्यक्रमांचा आयोजन करत असतो आणि माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणी करत असतो. या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांना वर्गखोल्या कमी पडत होत्या. एका वर्गामध्ये 2 तुकड्या शिकवल्या जात होत्या. ही बाब लक्षात येताच आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे कल्याणचे लोकसभा खासदार माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्वरित मला निधी दिली. त्या निधीमुळे मी या शाळेला 4 वर्ग खोल्या आणि हा व्यासपीठ इकडे या ठिकाणी आज बनवून दिलेला आहे आणि महापौरांच्या हस्ते आणि आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब यांच्या हस्ते या वास्तूचं या ठिकाणी लोकार्पण देखील आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. समाजातील बांधिलकी जपत असताना आपल्या समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही नेहमीच घेत असतो. शिवसैनिक म्हणून आपल्याला माहिती आहे शिवसेनेचं कामच ते आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. याच कानमंत्रावरती आम्ही नेहमी पुढे जात आहोत. तसेच आमच्या इकडच्या सगळ्या नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्याही समस्या या ठिकाणी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो.